आम्ही एकट्या नाही. कैद करण्यासाठी आलोय आम्ही. कैद करावी लागेल आम्हाला. कैद कुणात आहे एवढी हिम्मत? एकात हिम्मत आहे आणि हिम्मत शिगोशिग भरलेली आहे. कुणात? सरनौबत हंबीरराव मोहिते यांच्या. मामासाहेब, तुम्ही कोणाची बाजू घेणार? जय महाचंडी. युवराज, पायदळाचे सरसेनानी यसाजी कंकांचा खलित आलाय. त्यांच्याही निष्ठा आपल्या पायाशी आहेत. देखिए युवराज, आप अकेले नहीं हो. आप अकेले नहीं हो युवराज. अरे कुठे आहे शंभूराज? का त्यासनी खुशखबर द्यायची? कसली खुशखबर? अरे मर्दा, सरदार खराटे, सरदार गाडे, सरदार डुरे, सरदार ठोंबरे यांच्याकडनं सांगावं आल्या ती. असं हाय होय? मुजरा युवराजनी खलिता. कोणाचा खलिता? सरदार फिरंगोजी नरसाळ यांचा खलिता. या तुम्ही. अगं बाई, ही तर चांगली खबर. फिरंगोजी बाबा युवराजांच्या मागे सर्व शक्तीनिशी उभे राहणार आहेत. युवराज, युवराज. या क्षणी नियतीनं आमच्याकडे पाठ फिरवली तरी सरदार फिरंगोजी बाबा, सरदार कंक, जेधे, बांदल, पायगुडे, कोंडे यांनी आमच्याकडे पाठ फिरवली नाही. पण आता पण कशाला युवराज? सगळ्यांनाच तुम्ही हवे आहात. सगळ्यांचा पाठिंबा तुम्हालाच. युवराजने या सगळ्यांचा पाठिंबा एका पारड्यात आणि सरनौबत हंबीरराव मोहित्यांचा पाठिंबा दुसऱ्या पारड्यात. म्हणजे हंबीर मामांच्या पाठिंब्याचं मूल तुळशीच्या पानासारखं. श्रीकृष्णाच्या सुवर्ण तुलेच्या वेळी द्वारकेतलं सगळं सोनं एका पारड्यात टाकूनही श्रीकृष्णाचं पारडं काही वर जाईना. तेव्हा रुक्मिणीनं तुळशीचं एक पान दुसऱ्या पारड्यात टाकलं आणि श्रीकृष्णाचं पारडं वर केलं. हे मूल तुळशीच्या पानाचं. आणि आता तेच मूल हंबीर मामांच्या तलवारीच्या पानाला. ते पान पारड्यात पडणं सगळ्यात महत्वाचं. त्या शंभूच्या सत्वाचं मूल तेच पान करेल. आणि म्हणूनच आम्हाला हंबीर मामांचा कौल आमच्या बाजूने हवा आहे. कशानं का होईना, पण सरनौबत खुश व्हावत म्हणून ही खटपट.
एरवी मनापासून दाद देणारं सरनोपत आज लय गपगप आहे. सरकार कशी वाटली तलवारीची अदाकारी? फिरवली ना चक्रगतीनं. अरे तलवार काय कोण बी फिरवल. महाराजांचं मावळं व्हायचं असल तर निष्ठा स्थिर पाहिजे आणि मग तलवार फिरवायची तर गंमत आहे गड्या. नाहीतर आला काय गेला काय हे सब बराबर आहे. सरकार आमची निष्ठा थिरच आहे, तुम्ही कवा बी तपासा. हेच पाहिजे, हेच पाहिजे गड्या. गादीशी इमान राखा, गादीशी इमान राखा. अरे महाराज गेलं तरी आपल्यासाठी त्यांची गादी आहे. त्या गादीशी निष्ठा व्हा, मग बघा काय बी कमी पडणार नाही. अहो महाराजांसाठी आम्ही गर्दन बी उतरून देऊ. खाशाबा लाखातलं बोललास. अरे कोण म्हणतंय महाराज गेलत म्हणून? महाराज आपल्यात आहेत, महाराज आपल्या मनात आहेत, आपल्या विचारात आहेत, महाराज या मातीत आहेत. वय सरकार पटतय. अरे गाय वासऱ्याच्या खाट्या घोंगरात, पाखरांच्या चिवचिवाटात, जात्यावरच्या ओव्यात अन घोड्यांच्या उरपुटी दौडीत महाराज दिसतेत मला. गड्या हो, आपल्या निष्ठा ठेवायच्या. महाराज आपल्यातच आहे. तुमचा सराव चालू ठेवा. मी आलोच. माझा घोडा कुठे घेऊन ये. ठरल्याप्रमाणे निघण्याची सगळी जय्यत तयारी झाली आहे. असं आपल्या स्वराज्याचे पेशवे मोरोपंत आणि मी स्वतः जातीने निघतो आहोत. सोबत काही मातब्बर सरदार आहेत. उत्तम. रायगड सोडल्यानंतर पहिला मुक्काम तळबीडला, नंतर पन्हाळगड. पन्हाळगडावर शंभूराजांना अटक, लगेच माघारी. 5व्या दिवशी आम्ही रायगडावर आलेले असू. ठीक आहे, तुम्ही ठरलेल्या नियोजनात यशस्वी व्हाल. राजमातोश्री, तुमचा आमच्याबद्दल एवढा विश्वास? हो तर विश्वास तर आहेच पंत. पण पंत, आम्ही अजून एक महत्वाची गोष्ट केली. तुमचा मार्ग हा थोडासा मोकळा केलाय आम्ही. म्हणजे आमच्या खाजगीतून आम्ही एक पत्र पाठवलंय तळबीडला. हंबीररावांना? नाही, वहिनी साहेबांना. म्हटलं त्यांना ख्याली खुशाली विचारावी आणि 2 शब्द लिहावेत रायगडाच्या परिस्थितीचे. पण त्याने काय होईल? पंत, हा बाळराजेंच्या आयुष्यातला निर्णायक क्षण आणि यात दादासाहेबांची भूमिका सर्वात महत्वाची. ते हो म्हणतील, नाही म्हणतील, अष्टप्रधानांचा दबाव एक वेळ झुगारतील. ते खरंच, पण माणूस बाहेरच्यांचा दबाव एक वेळ झुगारतो, पण घरच्यांच्या दबावासमोर झुकतो. मग तो कितीही कणखर का असेना, त्याला पत्नी समोर माघार घ्यावीच लागते. हंबीरराव माघार घेतील कुटुंबासमोर? घेतील न घेतील, पण आम्ही मात्र एक कोपरा खणलाय. तुम्हाला गोष्टी सोप्या पडाव्यात म्हणून. आम्हाला काळजी आहे ती मामासाहेबांची. मतलब इतर लोक मामासाहेबांसमोर पेच उभा करणार आणि मोकळे ढाकळे मामासाहेब त्यात फसणार. हाँ मगर त्यासाठीच मामासाहेबांकडे खलिता पाठवला पाहिजे सर्वप्रथम. खलिता? होय, खलिता. खलिता पाठवणं गरजेचं आहे. आपली भूमिका हंबीर मामांसमोर स्पष्ट असायला हवी. लिहा पत्र. जी.
राजमान्य राजश्री तीर्थस्वरूप अरकान दौलत सरनौबत मामासाहेब यांस प्रती शंभूराजे यांचा दंडवत. मामासाहेब जे घडलं ते आपल्या समोर आरशासारखं लख्ख आहे. छत्रपती महाराजांनी पन्हाळगडावर आम्हाला जे काही सांगितलं त्याचे आपण साक्षीदार आहात. सध्या आम्ही पोरके झालो आहोत. तुमचं काय? युवराज, आपल्या मनात सरनौबतांविषयी संशय आहे का? संशय मुळीच नाही कविराज, पण स्पष्टता सुद्धा नाही. म्हणजे कविराज, आबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर आम्हाला सांत्वनाचे एवढे खलिते आले, पण मामासाहेबांनी खलिता पाठवला नाही की साधी चौकशी सुद्धा केली नाही. युवराज, मामासाहेबांबद्दल असा विचार करणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. कविराज, हंबीर मामांविषयी अविश्वास असता तर आम्ही आपल्याला हा खलिता लिहायलाच सांगितला नसता. तेही खरंच आहे. उलट हा खलिता पाठवून आपण त्यांना विश्वासात घेतो आहोत. जे पाठवा खलिता. जे युवराज. कविराज, आता आम्ही आतुरतेनं वाट पाहतो आहोत ती मामासाहेबांच्या उत्तराची. अंबुबायांना बोलावून घ्या. राजे, मातोश्रींचा आशीर्वाद घ्या. बाळराजेंचं मंचकारोहण झालंय धाकट्याबाई साहेब. आशीर्वाद द्या त्यांना. चिरंजीव भव, यशस्वी भव शंभूराजे. राजे, तुम्ही महाली जाऊन विश्रांती घ्या. आम्ही आलोच. जी मातोश्री, आज्ञा. चढावांवरून दृष्टी वर काढून माणसांकडे बघावं धाकट्याबाई साहेब. बाळराजे आशीर्वाद मागत होते. आता राजे ते झाले. आम्ही गादीच्या वारसालाच आशीर्वाद दिलाय. धाकट्याबाई साहेब, नको थोरल्याबाई साहेब, आता चर्चा नको, वादही नको. आम्हाला आता कशात रसच नाही. आम्हाला एकट्याने बसू द्या. हात जोडतो आम्ही. ठीक आहे. महाराज, तुम्ही जे आम्हाला सांगितलंय ते शंभूराजांच्या कानावर घातलं की आम्ही तुमच्या जवळ यायला मोकळे. काय म्हणाला? महाराज काय म्हणाले होते जाते समय? धाकट्याबाई साहेब, कोड्यात काय बोलताय तुम्ही? शंभूराजांना कळवलंय ना केव्हा येणार आहेत ते. काय बोलावं तुम्हाला धाकट्याबाई साहेब? आम्हाला कोणी काहीही बोललं तरी त्याला उत्तर नसेल. शंभूराजे येईपर्यंत आम्हाला दिसत असूनही आम्ही आंधळे आहोत. वाचा असूनही आम्ही मुके आहोत. आणि ऐकू येत असूनही आम्ही बहिरे आहोत. फक्त शंभूराजे येईपर्यंत. मालक यायला लागले. अगं बाई, आज लवकर येणं झालं तळावरून?
हातपाय धुवून घ्या, आम्ही पानं वाढायला घेतो. मुद्रा सरनोबत पन्हाळगडावरून युवराजांचा खलिता घेऊन आलोय. असं आणा भाऊ. राजमान्य राजश्री तीर्थ स्वरूप अरकान दौलत सरनौबत मामासाहेब यासी प्रति शंभूराजे दंडवत. मामासाहेब, जे काही घडले ते तुमच्या समोर आरशासारखं लख उभं आहे. छत्रपती महाराजांनी आम्हा जे काही पन्हाळगडावर सांगितलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. परंतु आता या क्षणी आम्ही पोरके तर झालोच आहोत, पण एकाकीही झालो आहोत. आम्हास एकटं पाडलं जात आहे. परंतु स्वराज्य रक्षण हेच आमचे ध्येय आहे. आज आलमगिरासारखा कडवा शत्रू मोठ्या शक्तीनिशी चालून येण्याची शक्यता आहे. मोठंच आव्हान आहे. म्हणून आपली साथ हवी. आपण रायगडाच्या राजकारणात बळी पडू नये. नात्या गोत्यापेक्षा सत्याची बाजू घ्याल अशी अपेक्षा आहे. तमाम लष्कर तयार आणि सावध ठेवावे. बहुत काय लिहावे. आपण सुज्ञ आहात. आपल्या होकाराची वाट पाहत आहोत. शंभूराज, आम्हासनी काय सूचना झालंय? हो, तुमच्यावर माझी तर झाली. का? काय झालं? वनसेंचा खलिता आलाय रायगडावरून. काय? राणी साहेबांचा खलिता? होय. आता नुसत्या राणीसाहेब म्हणू नका, राजमाता म्हणा. राजमाता? हो, तुमच्या भाच्याबांचं मंचकारोहण झाले. राज झाले ते राज. हवाला तर लई आनंद झाला बघा. मंचकारोहण? होय, त्याच्याबद्दलच लिहिलंय वंसनी. समारंभ घाई गडबडीत पार पडला, पण दादासाहेबांचा आशीर्वाद आहे हे समजूनच त्यांनी निर्णय घेतला. परस्पर मंचकारोहण केलंय. कळवायचं तरी होतं आम्हासने. हो, नाही कळवलं तर नाही कळवलं. गोष्ट तर चांगली झाली. तुमचा सख्खा भाचाच गादीवर बसलाय. म्हणजे आता शंभूराजासनी परक समजायचं का? असं कोण म्हणतंय? मग पण वारं कोणत्या दिशेला वाहतंय ते बघा. अख्खा रायगड सोयरा वंशांच्या माग उभा आहे. ताराची आई, आम्हासनी शंभूराजांचा बी खलिता आलाय. ते बी विश्वास ठेवू नयेत आमच्यावर. हो, त्यांचा कुठे विश्वासघात करायला निघालोय आपण. पण ये गादीवरची निष्ठाही सोडायची नाही. मोठाच पेच उभा राहिलाय. करावं तर काय करावं या हंबीररावानं? स्वराज्याचा सरनौबत म्हणून शंभूराजांच्या बरोबर जावं, का रक्ताच्या नात्यातलं सख्य पण सांभाळत राजाराम राजांच्या माग उभं राहावं? काय करावं? युवराज शंभूराज का राजा राजाराम राज? अनाजी पंतांना बोलावून घ्या. जी. असं काय सांगितलं असेल महाराजांनी धाकट्याबाई साहेबांना जे आम्हाला सांगितलं नाही, जे त्यांनाच सांगितलं? आणि धाकट्याबाई साहेबांना ते शंभूराजेंनाच सांगायचं आहे. आमच्या शंभूराजेंनी आपल्या स्वराज्यासाठी खूप सोसलंय. त्यांचा खूप मोठा वाटा आहे स्वराज्यात. म्हणजे आपण महाराजांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेत नाही आहोत ना? शिवाय बाळराजेंना गादीवर बसवू नका असं कुठेही स्पष्ट म्हणाले नाहीत ते. हो, नाही म्हणाले.
मुद्रा राजमातोश्री, आम्हाला बोलवलं? होय. आज्ञा करावी. आम्ही काय म्हणतो, हा, फेर विचार करावा का अटकेचा? नाही, आता बाण सुटलाय, आता माघार नाही. जे सरदार आपल्या बाजूने आलेत ते या धरसोड वृत्तीने आपल्यालाच सोडते. कारण विश्वास डळमळीत होईल. बरोबर. कशाला दाखवायचा चांगुलपणा? गरज काय? आपण काही चुकीचं करतोय असं नाही. रायगडावर बाळराजे आणि दक्षिणेकडे शंभूराजे समसमान. तरीही आम्हाला राहून राहून वाटतंय आम्ही काही चुकीचं तर करत नाही आहोत ना? ती तुमची आईची माया जी ठीक, म्हणजे पदरानं तोंड पुसणं, भरवणं, काळजी घेणं हे योग्यच. पण राजकारणात ह्या गोष्टी सिंहासनाच्या खाली पुरायच्या असतात. शिवाय महाराजांनी तरी कुठे दिला होता थारा सुपे जहागीर जप्त करताना? आणि राजमातोश्री आपले पिताश्री यांना दिवाळीचं पोस्ट मागायला गेले आणि कैद नव्हती का केली? काढण्या घातल्या होत्या ना? तर महाराज काय दयामाया दाखवणारे होते का? शिवाय सकवारबाईंचे भाऊ सेकोजी दादासाहेब डोळे काढले होते ना? महाराज जहाल होते म्हणून तर आता स्वराज्य अबाधित राहिलंय. आपण जर मऊ राहिलो तर लोक वाड्यातील माती कोपरानं खणतात आणि भिंत जमीनदोस्त करतात. मला राजमातोश्रींची काळजी नाही, पण बाळराजे त्यांनी कोणाच्या वळचणीला जाऊन उभं राहावं? अरे सोमा, राजमातोश्रींची काळजी कशी नाही? त्यांच्याबद्दलच्या अफवा, विष घातल्याची शंभूराजांपर्यंत पोहोचली नसेल? खरंच? मग बघू, आली आहे ना शंका मनात? धीर धरू आपण, थांबू. चला. अनाजी पंत, आम्ही आदेश देत आहोत, शंभूराजेंना रायगडावर घेऊन यावं. घेऊन यावं, पण कसं? कैद करून की? कैद करून. कविराज, आमचा होरा आहे की रायगडावर आमच्या विरोधात काही ना काही हालचाल सुरू असणार. जी युवराज, अनाजी पंत शांत बसणाऱ्यातले नाही. कविराज, मामासाहेबांकडून आमच्या खलित्याला काही उत्तर? जी नाही युवराज. नाही? कविराज, एव्हाना उत्तर यायला हवं होतं. तळबीड काही फार दूर नाही. एक दिवसात किंवा फार तर दुसऱ्या दिवशी का होईना, पण उत्तर येणं अपेक्षित होतं. हो, पण तरीही उत्तर आलं नाही आणि पत्र देऊन खूप दिवस झाले. युवराज, कदाचित मामासाहेबांचा ओढाही राजमातांच्या बाजूने असेल. कशावरून? युवराज, हमारे यहाँ कहते हैं, खून अपने खून को पहचानता है और खींचा चला जाता है. रक्त आपल्या रक्ताकडे धाव घेतं. कविराज, आता बांध फुटलाय, त्यामुळे कोण कुठं धावेल काही सांगता येत नाही. जोपर्यंत आबासाहेब होते ना, तोपर्यंत या नाते संबंधाला काही किंमत नव्हती. रक्त संबंध होता, पण तो फक्त तलवारीशी. पण आबासाहेब गेले आणि परिस्थिती बदलली. बिलकुल. आणि अशात
मामासाहेबांनी सख्खेपणा कवटाळला तर ते अनाजी पंतांच्या पक्षात जाऊन मिळतील. नाही का विराज? मामासाहेब जाणकार आहेत, धुरंधर आहेत. ते रक्ता मांसावर सख्खेपणावर राजकारण खेळतील असं वाटत नाही आम्हाला. हो युवराज, पण मग पत्राचं उत्तर द्यायला एवढा समय का? त्यांचं उत्तर येवाना यायला हवं होतं. निदान ते भेटायला यायला हवे होते. कविराज, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. जर आमच्या बोलण्यात तथ्य असेल तर मग पुढे सगळंच कठीण आहे. कारण जिकडे सरसेनापती तिकडे सरशी, जिथे फौज तिथे यश. म्हणूनच आम्हाला वाटतं की आता मामासाहेबांवर विसंबून राहता कामा नये. मग कविराज, आबासाहेब आजारी पडले त्यावेळी आमच्या हातावर जखम झाली होती, भरली सुद्धा. मग आपणच काळजावर झालेल्या जखमा का कुरवाळत बसायचं? आता आपण आपल्या हालचालींना वेग देऊ. आपले म्हणून जे सरदार आहेत सगळ्यांना खलिता धडा. पन्हाळगडी दाखल व्हायला सांगा, तेही फौज बंद होऊन. फौज बंद? होय कविराज, फौज बंद. त्या निमित्तानं आपले कोण परके कोण हे आपल्याला सुद्धा समजेल. युवराज, आपल्या मनात नेमकं आहे तरी काय? एवढ्या मोठ्या संख्येनं फौज कशा करतात? कळेल, वेळ आल्यावर तेही कळेल. कोणाच्या पोटात काय आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. कळलं? जी राजमातश्री. धाकट्या बाईसाहेबांच्या महाली कोणीही जाणार नाही याची खबरदारी घे. जी. त्यांना काय हवं काय नको हे तूच बघायचंस. जी राजमातश्री. डोळे पुसायच्या निमित्ताने येणारे येतात, पण उद्या आमच्या डोळ्यातून धारा लागायच्या ते व्हायला नको. आणि हो, तरीही कोणी आलंच तर लगेच येऊन आम्हाला सांगायचं. कोण येतं कोण जातं, धाकट्या बाईसाहेब कुठे जातात, कोणाला भेटतात, हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नजर ठेवणार धाकट्या मातोश्रींवर? राजे, तुम्ही या ना. धाकट्या मातोश्रींवर नजर ठेवणार? हो, पण नजर नाही, लक्ष ठेवणार आहोत. लक्ष ठेवणार का? लक्ष काळजीपोटी ठेवलं जातं राजे. आज धाकट्या बाईसाहेबांचं चित्त थाऱ्यावर नाही, त्या भ्रमात राहतात. अजूनही त्या धक्क्यातून सावरलेल्या नाही, म्हणून आम्ही सूचना देत होतो. तुम्हाला काय वाटलं राजे? एक जरी वीट कोणी काढली तर दुसरी आपोआप निघते आणि मग डोळ्या देखत मनोरा ढासळतो. म्हणून काळजी घ्यायची मातोश्री. आणि तुमच्या धाकट्या मातोश्री या मायेचा मनोरा आहेत. कळलं? मामासाहेब, जे काही घडले ते तुमच्या समोर आरशासारखं लख उभं आहे. आपण रायगडाच्या राजकारणात बळी पडू नये. नात्या गोत्यापेक्षा सत्याची बाजू घ्याल अशी अपेक्षा आहे. स्वराज्याच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही काही निर्णय घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. दादासाहेब, महाराजांच्या मागे
आम्हास ही भाऊबीज द्यावी ही विनंती. लग्नात जसे पाठीशी उभे राहाल तसेच बाळराजेंच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. शंभूराजांच्या हाती आपलं स्वराज्य सुखरूप सुरक्षित राहणार हे नक्की नव्हे. शंभूराजे हे स्वराज्य रक्षकच. मुजरा सरकार, काय रे? रायगडाहून पेशवे मोरोपंत सुरनी सनाजीपंत मोठी फौज घेऊन तळबिडात दाखल झालेत. फौज घेऊन पेशवे आणि सुरनीस? होय, इतक्यात वाड्यात येणं होईल त्यांचं. बर, त्यांना बैठकीच्या खोलीत बसव, आम्ही आलोच. जी सरकार. समजुतीनं घ्यावं, धोरणानं चालावं. आपल्या माग 4-5 पोरं बाळा हायती. संतोजी, राणोजी, रणसिंग, चंद्रोजी. त्यांच्या भल्याचा विचार करावा. पोरं आता तुमच्या शिनेला आली आहेत. कोणतीही गोष्ट हो नाही म्हणताना नात्याचा विचार पहिला करावा. शेवटी रक्ताची नातीच प्रसंगाला उभी राहतात. आम्हासने बी काही गोष्टी कळत्यात. आम्ही निश्चित तलवार नाही फिरवली. माणसांची बी पारख आहे आम्हासने. अरे घोड्यांच्या 72 खोड्या ओळखतोय मी. माणसातली एकच खोड कळती मला, एकच. त्यावरून तो माणूस कसा आहे ते ओळखू शकतो मी. कोणती खोड? मी, माझ, मला. गुणाला खोड म्हणू नका. माझं म्हणल्याशिवाय आजच्या जगात काय नाही. आणि आता तुम्ही जालो राजा हरिश्चंद्रच्या वाटेनं. पण आता रायगडावर देव राहिला नाही. तेव्हा मी, माझं, मला ध्यानात ठेवा. नाहीतर आयुष्यभर सोयरा वंशांच्या मोहर जाता येणार नाही. आता गप बसता का तुम्ही? आम्ही बाहेर जाताना फक्त तलवार देत चला. फुकाटचे सल्ले देत जाऊ नका. आपण आलोय खरं, पण हे सगळं अंगलट तर येणार नाही ना आपल्या. अहो मोरोपंत, अंगलट येणाऱ्या गोष्टीचा बंदोबस्त करायला तर आलो आपण इथं. अहो पण होणार का बंदोबस्त? मला तर वाटतंय आपण आपला निर्णय बदलावा आणि माघारी फिरूया रायगडाकडं. एवढा भित्रा पेशवा आजवर नाही बघितला मी. अनाजीपंत, मी भित्रा नाहीये, पण माझ्यावर जे संस्कार झालेत त्यात सत्यानं चालावं, वाईटाचं समर्थन करू नये असं शिकवलंय. मग त्या शिकवणीची उजळणी कशाला करता इथं? पंत, तुम्ही जरा शांत बसा. मी पेशवा आहे स्वराज्याचा, मी बोलणारच. ही वेळ नाही बोलायची, ही करायची वेळ आहे. आणि आता जर काय बोलाल आणि ते जर राजमातोश्रींना समजलं ना तर अडचणीत या. अडचणीत तर तसंही आलो होतो आपण, कारण हंबीरराव याला होकार देणार नाही. का होकार येणार नाही? अहो सख्या भाच्याचं भलं झालेलं त्यांना आवडणार नाही का? सख्या भाचा गादीवर बसलेला छत्रपती झालेला आवडणार नाही का त्यांना? काय बोलताय पंत तुम्ही? पंत, हंबीरराव निस्वार्थी म्हणून त्यांचा दबदबा आहे. हो, कोणी निस्वार्थी नसतं. लोक फक्त निस्वार्थीपणाची घोंगडी अंगावर घेतात. प्रसंग पडला की घोंगडी भिरकावून देतात. हे लक्षात ठेवा. आणि निस्वार्थी माणूस ही एक माकड चेष्टा आहे, बाकी काहीही नसतं. एकदम बरोबर बोललात दादा. पटलं. पटलं? काय पटलं? हेच की तुम्ही भिवू नका, काही अंगलट येणार नाही.
अहो खर तर दादाच्या रूपाने भाग्यच आज हंबीररावांच्या दारात आलंय. आणि भाग्योदयाची हंबीररावांना गरज आहे. म्हणजे मी वाडा फिरलो, आजूबाजूचा परिसर पाहिला. काही फार मोठा बारदाणा नाहीये हंबीररावांचा. आता सरनोबत म्हणून मी समजू शकतो, पण महाराजांचे मेहुणे म्हणून जे ऐश्वर्य पाहिजे, जी संपत्ती पाहिजे, त्याचा मागमूसही कुठे दिसत नाही. सोमाजी, आता ते वैभवात आणि ऐश्वर्यात लोळतील जर त्यांनी होकार दिला तर. आणि मला वाटतं त्यांच्याकडनं होकार येणारच. कयास बांधताना हंबीररावांचा कणखरपणा पण लक्षात असू द्या पंत. अहो, तो कणखरपणा भुसभुशीत करून ठेवलाय अगोदरच राजमातोश्रींनी. आणि तो इतका भुसभुशीत केलाय की आपल्या धोरणांचं निशाण रोवायचं, फक्त वेळ साधायची. बरोबर. बघा, अंगलट येऊ नये म्हणजे झालं. राम राम. बसा बसा. असं अचानक? अगोदर सांगितलं असतं तर एक गाव पुढे आलो असतो की स्वागतासाठी तुमच्या. अहो, बोलला त्यातच सगळं आलं. अरे कोण आहे रे तिकडं? गुळपाणी घेऊन या आणि जरा जेवणाचं पण बघा. बर, कसं येणं केलं? नाही म्हणजे एवढ्या लांबची दौड मारलीत, अगदी तळबीड पावतर. गादीचे सेवक गादीच्या सेवकाकडे आलेत, एवढंच. तेही आपल्या भल्यासाठी. आपल्या म्हणजे स्वराज्याच्या भल्यासाठी. हो, तेच म्हणायचं होतं मला. पण विषय काय? विषय तसा जोखमीचा आहे. जोखमीचा आहे का जखमेचा आहे? का जखम करणारी जोखीम आहे? मुकामार म्हणा ना. मुकामार आम्हासने तवाच बसला जेव्हा बाळराजांच्या मंचकारवनाला आम्हाला बोलावलं नाही, तवाच. मला बाळराजांच्या मंचकार होण्यासाठी बोलवणार होतोच. मग पण राजमातोश्रींनी खलिता पाठवला होता ना, खुलासा केला होता ना. केला होता? हो, आणि गडाबाहेरील सगळी जबाबदारी तुमच्यावर टाकली होती आणि तुम्ही ती स्वीकारलीही होती. आणि त्यात मुहूर्त तर 2 दिवसात, म्हणजे सवडही नव्हती. सगळं कसं अचानक ठरलं. आम्हासनी बी अचानकच बोलवायचं होतं. आम्ही बी आलो असतो की अचानक. काय मोरोपंत पेशवे. आता झालं गेलं. सोहळाही साधाच केला. त्यात महाराजांच्या आठवणीने आम्ही सगळेच बेजार. शेवटी काय, राजगादीवर तुमचा भाचाच बसला ना. दादानी केवढी खटपट केली स्वराज्य हितासाठी. आणि तुमचाही खलिता आला होता ना, भाच्याला पाठिंबा आहे म्हणून. पण आमचं भाचं तर शंभूराजं बी आहेत. पर तुम्ही तुमच्या सोयीनं अर्थ लावलात. का असं केलं? निदान स्पष्ट विचारायचं तरी. शंभूराजांचं नाव काढल्याबरोबर तुम्हाला घामच फुटला की. एरवी नसता फुटला घाम, पण तुमच्या तोंडून शंभूराजाचं नाव आलं आणि घाम फुटला. आता यात घाम फुटण्यासारखं काय? पण तुमच्यासारख्या मातब्बरांनी शंभूराजांचं नाव घेतलं की फरक पडतो.
आणि आमचा दादा म्हणजे तसा हळवा आहे. ते आज त्याला हळवे तर म्या काय मातब्बर नाही हो. म्या गादीचा सेवक, साधा शिपाई. म्हणून तर मगाशी म्हटलं ना मी की गादीचे सेवक गादीच्या सेवकाकडे आलेत फरमान घेऊन. फरमान? होय, फरमान. फरमानातील आदेश पाळून गादीची सेवा करावी यासाठी आलोय आम्ही. काय आहे मजकूर? शंभू राजांना जेरबंद करावं असा मजकूर आहे त्यात. काय? शंभू राजांशी काही येणार नाही. क्षमा असावी सरनौबत. राजमुद्रा असलेलं फरमान आहे ते. याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे. हे मला जमणार नाही. जमवावं लागेल सरनोबत. ही रायगडाच्या राजाची आज्ञा आहे. आज्ञा पाळायची की मोडायची हे तुमच्यातील गादीच्या सेवकानं ठरवण्याची गोष्ट. म्हणजेच शंभू राजांना अटक करून राजनिष्ठा जपायची, हे फरमान पायदळी तुडवून राजद्रोह करायचा, हे तुम्हीच ठरवायचंय सरनौबत.